जिथे तुमची किंमत नाही तिथे राहणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवत आहेत. जर तुम्ही कोणासाठी सतत प्रयत्न करत असाल आणि तरीही तुम्हाला त्यांच्याकडून किंमत मिळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज तुम्हाला एक अशी गोष्ट समजणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते. कधी कधी आपण ज्या नात्यांना धरून बसतो ती नातीच आपल्याला आतून तोडत असतात. जिथे तुमची किंमत नाही तिथे राहणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे. स्वतःला हरवून मिळालेलं नातं कधीच आनंद देत नाही. तुमची व्हॅल्यू तुम्हाला ठरवायची असते, दुसऱ्याला नाही. कधी कधी आपण ज्या नात्यांना घट्ट पकडून ठेवतो ती नाती आपल्याला आतून तोडत असतात. तुम्ही स्वतःला कधी विचारलं का, मी या नात्यात खरंच आनंदी आहे का, की फक्त मला त्या व्यक्तीची सवय झाली आहे? नातं म्हणजे फक्त बोलणं नाही. नातं म्हणजे काळजी, आदर आणि वेळ. पण जिथे तुम्ही 100% देतात आणि समोरून 10% सुद्धा मिळत नाही तिथे ते नातं नसतं. ती फक्त सवय असते. तुम्ही नेहमी कॉल करता, तुम्ही मेसेजेस करता, तुम्ही भेटायचा प्लॅन करता आणि एक दिवस जर तुम्ही काहीच केलं नाही तर समोरून काहीच होत नाही. याचा अर्थ एकच, तुम्ही त्या नात्यात प्रायोरिटी नाही. तुम्ही फक्त ऑप्शन आहात. तुम्हाला मी इथे एक गोष्ट सांगते. एक मुलगा होता, तो एका मुलीवर खूप प्रेम करायचा. तो तिच्यासाठी सगळं करायचा, तिच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिच्यासोबत उभा राहायचा. पण ती त्याच्याकडे फक्त तेव्हाच यायची जेव्हा तिला गरज असायची. एक दिवस त्याला समजलं तो तिच्यासाठी इम्पॉर्टंट नाही, तो फक्त अवेलेबल आहे. आणि त्या दिवशी त्याने स्वतःला निवडलं. जिथे तुमची किंमत नाही तिथे राहणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे. स्वतःला हरवून कोणाचं प्रेम मिळत असेल तर ते प्रेम नसतंच. पण आपण अशा नात्यांना सोडत का नाही? कारण आपल्याला भीती वाटते एकटं पडण्याची. आपल्याला वाटतं कदाचित तो ती बदलेल. पण जिथे तुमची किंमत नाही तिथे राहणं म्हणजे स्वतःला रोज दुखावणं. कधी कधी सोडून देणं हेच सर्वात मोठं जिंकणं असतं. तुम्ही कोणाच्या आयुष्यात ऑप्शन नाही, तुम्ही प्रायोरिटी आहात. आणि जिथे तुम्हाला प्रायोरिटी दिली जात नाही तिथून दूर जाणं ही कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. कधी कधी जीवनात पुढे जाण्यासाठी काही नाती मागे सोडावी लागतात. आज एक निर्णय घ्या, स्वतःला निवडण्याचा. जीवनात एक वेळ येते जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. स्वतःला निवडायचं की चुकीच्या नात्याला धरून ठेवायचं. आणि लक्षात ठेवा, सोडून देणं म्हणजे हार नाही, सोडून देणं म्हणजे स्वतःला वाचवणं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःला निवडतो किंवा निवडते. आणि अशा अजून मोटिवेशनल कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना गमावणं हे नुकसान नसतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.